जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आरजी क्रिएशन मराठी आणखीन एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावना आजचा व्हिडिओ खूपच खतरनाक झालेला आहे. तर भावना आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन यामधून बनवणार आहोत. तर भावना आजच्या व्हिडिओला अजून लाईक नाही केलं तर क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या, कारण आपण इथं अशाच नवीन प्रकारचे स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं घेऊन येत असतो. तर भावना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल यूज केलं असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तिथं आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो. आणि भावना तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यास काही पण अडचण असल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. तिथं आपण तुमच्या मेसेजचे रिप्लाय देतच असतो. चला तर मग जरासा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला अलाइट मशीन ओपन करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अलाइट मशीन यामध्ये बुकमार्क प्रीसेट लिंक आणि शेकिपिक प्रीसेट लिंक दोन्ही पण इम्पोर्ट करून घ्यायची आहेत. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वात आधी आपल्याला बुकमार्क प्रीसेट लिंक ओपन करून घ्यायची आहे. ओपन करून घेतल्यानंतर काहीच अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी आपल्याला इथं या लेअरमध्ये इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. तर इमेज कशा पद्धतीने ॲड करायचे आहेत, आपल्याला सर्वात खालच्या लेअरवरती टच करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं कलरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. आपला इमेज इथं शो होऊन जाणार आहे. तुम्हाला जर तो इमेज चेंज करायचा असला तर काय करायचं आहे, त्या इमेजवरती टच करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इथं खाली इमेजच्या ऑप्शनवरती टच करून तुम्हाला हवा असलेला इमेजेस तुम्ही तिथं चेंज करून घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं दुसऱ्या लेअरवरती टच करायचं आहे. दुसऱ्या लेअरवरती टच केल्यानंतर परत कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि इमेजच्या ऑप्शनवरती टच करून आपला इमेज तिथं शो होऊन जाणार आहे. चेंज करायचं असलं तर कलर अँड फिलमध्ये जाऊन तुम्ही तिथं चेंज करून घेऊ शकता. त्यानंतर परत आपल्या वरच्या लेअरवरती टच करून आपल्याला इमेजच्या ऑप्शनवरती टच करून द्यायचं आहे. त्यानंतर परत वरच्या लेअरवरती टच करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि आपल्या इमेजच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे. खाली तुम्हाला परत ते इमेजवरती टच करून आपल्याला इमेज हवा असलेला इमेज तिथं ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्याला शेकिपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. शेकिपिक प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर आपला हा जो एक नंबरचा इमेज आहे त्या इमेजवरती आपल्याला प्रेस करून ठेवायचा आहे आणि आपल्याला ॲरोच्या बाजूच्या ऑप्शनवरती लावून कॉपी लेअर करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला बनवतो प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं 3.29 सेकंदापर्यंत यायचं आहे आणि आपली लेअर तिथं पेस्ट करून द्यायची आहे आणि समोरच्या बीटपर्यंत जायचं आहे आणि तिथपर्यंत आपल्याला टाईम ड्युरेशनच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर आपल्याला इथं इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं इमेजेस आपले ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला इथं अशा पद्धतीने इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. तर पहिले आपल्याला 4 इमेजेस अशा पद्धतीने तिथं ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथं इमेजेस कशा पद्धतीने ॲड करायचे आहेत, आपल्याला इथं एक्स्ट्रा 2 बीट दिलेले आहेत. त्याच्या समोरच्या इमेजपर्यंत आपल्याला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जाऊन आपल्याला तिथं एक इमेज तिथं ॲड करून घ्यायचं आहे. तिथं आपल्याला कोणता पण एक इमेज तिथं घ्यायचा आहे. इमेज घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं या 4थ्या बीटपर्यंत आपल्याला इथं यायचं आहे. आपण एक्स्ट्रा 2 बीट दिले आहेत, त्याच्या आधीचे बीटपर्यंत यायचं आहे आणि अशा पद्धतीने इमेज तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं 2 बीटपर्यंत यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. तर तिथं आपल्याला एक इमेज अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि आपल्याला इमेज लहान करून घ्यायचं आहे. 600पर्यंत आपल्याला तिथे इमेज लहान करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि आपल्याला समोरच्या बीटपासून त्याचा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत हाच इमेज आपल्याला त्याचा साईड आपल्याला चेंज करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तो तिथं ॲड करून घ्यायचा आहे. हा पण आपल्याला तिथं 600पर्यंत लहान करून घ्यायचा आहे आणि समोरच्या बीटपासून त्याचा पण एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे पहिला फोटो लावलेला आहे तोच आपल्याला इथं कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर परत तोच आपल्याला इथं पेस्ट करून द्यायचा आहे आणि समोरचा पार्ट त्याचा उरलेला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, परत प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे आणि परत आपल्याला तिथे एक दुसरा फोटो लावून घ्यायचा आहे. दुसरा फोटो घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथं 4थ्या बीटपर्यंत जायचं आहे आणि तिथपर्यंत आपला इमेज वाढवून घ्यायचा आहे खालचा.
त्यानंतर परत वापस आपल्याला एक्स्ट्रा 2 बीट दिले आहेत तिथपर्यंत यायचं आहे आणि परत आपल्याला तिथं एक दुसरा इमेज तिथं लावून घ्यायचा आहे. लावून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन आपल्याला तो इमेज लहान करून घ्यायचा आहे. 600पर्यंत आपल्याला तो लहान करून घ्यायचा आहे आणि आपल्याला समोरच्या बीटपासून त्याचा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला तोच इमेज आपल्याला त्याची साईड अशा प्रकारे चेंज करून घ्यायची आहे आणि तोच इमेज आपल्याला तिथं लावून घ्यायचा आहे. तो पण आपल्याला 600पर्यंत लहान करून घ्यायचा आहे आणि समोरच्या बीटपासून त्याचा पण एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, परत हा पहिलाच फोटो आपल्याला तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं पेस्ट करून द्यायचा आहे आणि बीटच्या समोरचा पार्ट त्याचा कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लास्टपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी व्हिडिओ थोडा स्किप करतो आणि सर्व फोटो तिथे ॲड करून घेऊन घेतो. तर बाना आपले सर्व फोटो इथे ॲड करून झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं शेकीपिक द्यायचे आहे. त्याकरता आपल्याला इथं काय करायचं आहे, बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्याला शेकीपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं 2 नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक यायचं आहे. परत आपल्याला बनवतो तो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं समोर यायचं आहे. आपल्याला इथं 4.44 सेकंदापर्यंत यायचं आहे आणि आपल्याला इथं ते इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून द्यायचं आहे. तर आपल्याला इथं या 4 इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. चार इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर परत आपल्याला इथं बॅक यायचं आहे. परत आपल्याला इथं शेकीपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं 3 नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि बॅक यायचं आहे आणि आपला बनवतो प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं समोर यायचं आहे. आपल्याला इथं आता आपल्याला यायचं आहे 7.1 सेकंदापर्यंत यायचं आहे. तिथं आल्यानंतर काय करायचं आहे, आपण तो खाली जो इमेज लावलेला आहे त्याच्यावरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून द्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला समोर यायचं आहे. समोर आपण जेवढे पण आता आपल्याला लहान जे आपण डुप्लिकेट केलेले इमेजेस आहेत त्याच्या खालचा जो इमेजेस आहे त्याला आपल्याला लास्टपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक यायचं आहे. परत आपल्याला इथं शेकीपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं लास्टच्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत बॅक यायचं आहे. परत आपल्याला बनवतो तो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर आपल्याला इथं यायचं आहे. आता आपण एक्स्ट्रा 2 बीट दिलेले आहेत तिथपर्यंत आपल्याला यायचं आहे. तिथपर्यंत आल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला वरच्या द्या सर्व आता वरच्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपल्याला शेकीपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्या इमेजच्या खाली तुम्हाला 3 लेअर दिसणार आहेत. ते 3 लेअर आपल्याला तिथं त्याच्यावरती लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे ॲरोच्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करून कॉपी 3 लेअर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे बॅक यायचं आहे आणि आपला बनवतो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर इथे ॲरोच्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि पेस्ट 3 लेअर करून द्यायचे आहेत आणि आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला ते 3 लेअर वाढवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथं बॉर्डर पेज आणि चॅनलचा लोगो ॲड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला व्हिडिओ गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ते सेटिंगच्या बाजूला ॲरो दिलेला आहे त्याच्यावरती टच करायचं आहे आणि व्हिडिओवरती टच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.